एकीकडे 3 वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध अद्याप थांबलेलं नाहीये, तर 7 ऑक्टोबर 2023ला हमासच्या लढाऊ सैनिकांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून सुरू असलेल्या या इस्रायल हमास युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी डोळे विस्फारायला लावणारी आहे। गाझा आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत हजारो लोक मारले गेले। इस्रायल हमासलाच या मृत्यूंसाठी जबाबदार ठरवतोय। 7 ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2025 म्हणजे गेले 15 महिने गाझा आणि मध्य आशिया केवळ युद्धात धुमसतोय। कधी हवाई हल्ले तर कधी समुद्रातील तेल जहाजं, मालवाहू जहाजं लक्ष्य होत आहेत आणि या वित्त हानीहूनही अधिक काळजीत टाकतीये ती अमाप जीवितहानी। गेल्या 15 महिन्यात किती हानी झाली याची आकडेवारी गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केली आहे। गेल्या 15 महिन्यात 46,000हून अधिक फिलिस्तीनी मृत्युमुखी पडले। 1,09,378 फिलिस्तीनी जखमी झाले। मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे। मात्र या मृतांमध्ये लढाऊ सैनिक आणि नागरिक यांमधील फरक स्पष्ट करण्यात आलेला नाही। दरम्यान 7 ऑक्टोबर 2023ला दक्षिण इस्रायलच्या परिसरात हमासच्या सैनिकांनी हल्ला केला तेव्हा 1200 नागरिक मारले गेले, तर 250हून अधिक पोलीस ठेवण्यात आले होते। त्यातील 100 जण अजूनही गाझामध्येच आहेत, तर 1/3 पोलीस मारले गेल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात येतोय। त्यानंतर सुरू झालेल्या युद्धात 17,000 पेक्षा अधिक सैनिक मारले गेल्याचाही दावा आहे। इस्रायलनं नागरिकांना लक्ष्य केल्याच्या आरोपांचा इन्कार केलाय। दहशतवादी हेरूनच हल्ले केल्याचा दावा इस्रायलकडून केला जातोय। उलट पक्षी हमासच लढाऊ सैनिकांना निवासी क्षेत्रात कार्यरत करतात, त्यामुळे इस्रायलचे हल्ले हमासमुळे होत असून नागरिकांच्या मृत्यूलाही हमासच जबाबदार आहे असा दावा इस्रायलनं केलाय। एकीकडे हे दावे प्रतिदावे होत असताना दुसरीकडे गाझा पट्टीचं मात्र मोठं नुकसान झालंय। गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकांपैकी 90% लोक विस्थापित झाले। अनेकांना अनेकदा स्थलांतर करावं लागलंय। सततचे बॉम्ब हल्ले टाळण्यासाठी अनेक गाझावासीय तर गरजेच्या वस्तूही जवळ ठेवूनच झोपतात अशीही माहिती आहे। हजारो लोक गाझा किनाऱ्यावर तंबू कॅम्पसमध्ये दाटीवाटीनं राहत आहेत। त्यातच प्रचंड उकाड्यानंतर पावसाळा आणि हिवाळाही त्यांना तुटपुंज्या सोयी सुविधांसह काढावा लागतोय। थंडीत तर तापमान 10 अंशांच्याही खाली जातं। सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि हा महिना गाझामधील सर्वाधिक थंड महिना मानला जातो। या थंडीमुळे आबालवृद्धांना थंडीचा सामना करताना जीवही गमवावा लागतोय। त्यातच जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे। आंतरराष्ट्रीय संघटनांकडून औषधांसह होणारी मदतही इस्रायली सीमेवरच अडकून आहे। त्यामुळे गाझावासियांची चौहो बाजूंनी कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।